ब्रेकिंग न्यूज आहे. शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापेमारी झाली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धाड टाकली. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून छापेमारी करण्यात आली. शिंदेंच्या नेत्याच्या कार्यालयावर निवडणूक आयोगानं धाड टाकली. माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा त्याचं केलं जाते. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून. भारत, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत ही छापेमारी करण्यात आली आहे. काय सगळे अपडेट्स याबाबतचे? काल रात्री शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे कॅमेरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यांनी सगळी शहाजी बापूंच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली, तपासणी केली. सगळ्या लोकांना आत थांबवून ठेवलं होतं. स्वतः शहाजी बापू पाटलाला देखील त्यामध्ये ऑफिसमध्ये थांबवून ठेवलं होतं. एकूणच बघतो की सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, भाजप आणि शिवसेनामध्ये जोरदार लढत होते आहे. शहाजी बापूंनी मोठं भाजपसमोर आव्हान केलेलं आहे. काल स्वतः मुख्यमंत्र्यांची सभा देखील सांगोल्यामध्ये झाली. त्यापूर्वी एकनाथ शिंदेची देखील सभा झाली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दोन्ही सभा झाल्यानंतर काल शहाजी बापूंच्या कार्यालयावरती छापेमारी करण्यात आली, तपासणी करण्यात आली. एकूणच कुठेतरी शहाजी बापू पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यामध्ये आपल्याला दिसून येतोय. धन्यवाद भारत संपूर्ण माहितीसाठी. तर माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली, त्याची ही दृश्य आहेत. काल रात्री त्यांच्या सभेनंतर त्यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. यावेळी त्यांना स्वतः थांबवून ठेवण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलीस इथे दाखल झाले आणि त्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली. शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर ही छापेमारी केली. निवडणुकांच्या काळात शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापेमारी झाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.